प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या पवित्र नामामध्ये मी पास्टर श्यामकांत सरवगडे आपलं सर्व प्रियजनांचं या ठिकाणी स्वागत करतो. प्रभूला धन्यवाद देतो की परमेश्वरानं तुम्हाला आणि मला सुरक्षित ठेवलं आहे. देवाची कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त हा मानवाचा देव आहे. तो निर्माण करता परमेश्वर आहे, तो उत्पन्न करता देव आहे, तो सहाय्य आणि पुरवठा करणारा ख्रिस्त आहे. प्रियजनांनो, आजचा जो संदेश पवित्र शास्त्रातून तुम्हापर्यंत मी पोहोचवू इच्छितो, आणि आजचा संदेश जो आहे ते ख्रिस्ताचं स्वरूप, प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वरूप जेव्हा आमच्या दृष्टीस पडतं, जेव्हा आम्हाला समजतं, तेव्हा आम्ही त्याच्या स्वरूपाचं बनतो. तेव्हा आम्हाला एक आत्मिक दृष्टी प्राप्त होते. शास्त्रात लिहिलेलं आहे की दृष्टांता वाचून लोक अनावर होत आहेत. प्रियजनांनो, पवित्र शास्त्रामध्ये अनेक लोकांनी परमेश्वराचं स्वरूप पाहिलं. मोशेनं परमेश्वर स्वरूप पाहिलं. मोशेला देवापासून आज्ञा प्राप्त झाल्या. जुन्या करारामध्ये असो की नव्या करारात असो, अनेक लोकांनी परमेश्वराला पाहिलं, म्हणजे त्यांचं स्वरूप त्यांच्या लक्षात आलं. होय, शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की देवाला कोणी कधी पाहिले नाही, परंतु शास्त्र हेही सांगतं, योहान कृष्णवर्तमान पहिल्या अध्यायामध्ये 18व्या वचनात, देवाला कोणी कधी पाहिले नाही. जो एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रगट केले. आज मी देवासेवक तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वराला कुणी जरी पाहिलं नाही, परंतु एक गोष्ट सत्य आणि सरळ आहे की जो परमेश्वर आहे त्याचं स्वरूप आणि त्याची सर्व कार्य आम्हाला या सृष्टीवरून आणि या सृष्टीच्या निर्मितीपासून पाहायला मिळतात. परमेश्वरानं ही सृष्टी निर्माण केली आणि म्हणून आपण म्हणतो की परमेश्वर निर्माण करता आहे. किती सुंदर सूर्य, किती सुंदर चंद्र, जो दिवसा प्रकाश सूर्य देतो, रात्रीचा प्रकाश चंद्र देतो, तो परमेश्वरानं निर्माण केला. परमेश्वरानं पुष्कळ झाडे, नद्या, जलचर बनवलेत. यावरून आम्हाला समजून येतं की प्रियानो, परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते अत्यंत सुंदर आहे. आणि आम्ही जेव्हा सर्व या जगाकडं, सर्व या सृष्टीकडे पाहतो, तेव्हा त्याच्यावरून आम्हाला समजून येतं की परमेश्वर खूप चांगला आहे, तो सुंदर आहे, तो सरळ आहे. आणि म्हणून आपल्या दृष्टीस परमेश्वराचं हे सौंदर्य, परमेश्वराचं स्वरूप पडणं हे फार महत्त्वाचं आहे. स्तोत्रकर्ता दावीद राजा एका ठिकाणी म्हणतो, हे परमेश्वरा, मी तुझ्याजवळ एक वरदान मागितलेलं आहे आणि त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की तुझ्या मंदिरी माझी आयुष्यभर वस्ती व्हावी, यासाठी की मी तुझं, माझ्या आयुष्यभर मी तुझं मनोहर रूप पाहत राहीन आणि मी तुझ्या मंदिरी ध्यान करेन. आज मी देवासेवक तुम्हाला सांगू इच्छितो की जो निर्माण करता परमेश्वर, ज्यानं सृष्टी सुंदर निर्माण केली, त्याच परमेश्वरानं तुम्हाला आणि मला आपल्या स्वरूपाचं निर्माण केलं आहे. शास्त्र सांगतं, त्यानं मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा आणि आपल्याशी सदृश्य असं निर्माण केला. अनेक जगातली मनुष्य, अनेक जगातले निर्मिती आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा म्हणतो, किती सुंदर आहे हो, किती छान हे शहर आहे, किती छान ते डोंगर आहेत, किती छान त्या बागा आहेत, किती छान ती माणसं आहेत. प्रियानो, परमेश्वराचं स्वरूप खूप सुंदर आहे, खूप तो चांगला आणि अद्भुत देव आहे. त्याच्या निर्मितीवरून आम्हाला समजतं. परंतु जेव्हा साक्षात परमेश्वराचं
स्वरूप आम्हाला दृष्टीस पडतं, जेव्हा साक्षात परमेश्वराची सौंदर्यता आमच्या लक्षात येते, तेव्हा प्रियानो तुम्ही आणि मी भारावून जातो. आम्हाला मोठा आनंद होतो आणि मग त्याला सोडून राहूच वाटत नाही. त्याच्यामध्ये राहावं, त्याच्याबरोबर बोलावं, त्याच्याशी सहभागिता करावी असं प्रत्येकाला वाटतं. कारण तो परमेश्वर प्रियानो, या जगामध्ये शास्त्र सांगतं की तो एकुलता एक पुत्र जो पित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केले. येशू ख्रिस्तानं या भूतलावर तो मानव बनून आला आणि येशू ख्रिस्तानं पित्याला, परमेश्वराला आपल्या स्वरूपाद्वारे, आपल्या कृतीद्वारे, आपल्या कार्याद्वारे त्यानं प्रगट केलेला आहे. आणि म्हणून प्रियानो, जो परमेश्वर आहे तो परमेश्वर ख्रिस्त येशूच्याद्वारे या जगामध्ये तो प्रगट झाला. बायबल सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आज मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगू इच्छितो की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तो पित्याचं स्वरूप आणि पित्याला प्रगट करण्यासाठी आला. आपल्या कार्यांद्वारे, आपल्या सर्व कृतीद्वारे त्यानं परमेश्वराचं प्रेम, परमेश्वराची मानवावरील दया, परमेश्वराचं मानवाबाबतचा असणारे संकल्प आम्हाला सांगितलेले आहेत. आणि म्हणून योहान कृष्णवर्तमानामध्ये शास्त्र सांगतो, देवाला कोणी कधी पाहिले नाही, परंतु जो एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असतो त्या पुत्रानं पित्याला प्रगट केलं. माझ्या प्रियानो, आणि ते परमेश्वराला जर जाणायचं असेल तर त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचं स्वरूप, याचं सत्य आम्ही जाणून घेतलं पाहिजे. योहान कृष्णवर्तमानामध्ये आम्हाला पाहायला मिळतं पहिल्या अध्यायामध्ये 1 ते 12 वचनामध्ये की जितक्यानी प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचं होता आणि शब्द देव होता, तोच प्रारंभी देवाचं होता, त्याच्याद्वारे सर्व झाले आणि झाले असे काहीच त्याज वाचून झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते आणि ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याचे ग्रहण केले नाही. देवाने पाठवला एक मनुष्य प्रगट झाला, त्याचे नाव योहान. तो साक्षी करता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला, यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास धरावा. तो हा प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आलेला होता. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. तो जगात होता, जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. तो स्वकीयांकडे आला, तरी त्याला त्याच्या स्वकीयाने त्याचा स्वीकार केला नाही. जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्याच म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. पहा प्रियानो, मी देवाचा सेवक तुम्हाला आज सांगू इच्छितो की देवाचा जो शब्द या भूतलावर आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकात पाहायला मिळतं की प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही निर्माण केली. परंतु त्यावेळेला बायबल सांगतं जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता, पण जलावर देवाचा आत्मा तळपत होता. तेव्हा देव शब्द बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाचा शब्द हा निर्मिती करणारा शब्द आहे. देवाच्या शब्दामध्ये माझ्या प्रियानो रचना आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं ज्या परमेश्वरानं आपला शब्द बोलला आणि प्रकाश झाला आणि या भूतलावरील अंधार निघून गेलेला आहे. माझ्या प्रियानो, नव्या करारामध्ये योहान कृष्णवर्तमानामध्ये शास्त्र देवाचं वचन सांगतं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचं होता आणि तो शब्द देव होता.
तोच प्रारंभी देवाचं होता आणि त्याच्याद्वारे सर्व झाले असे काहीच त्याच वाचून झाले नाही. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. आज एक सत्य, आज एक देवाचं स्वरूप आज या वचनातून परमेश्वर तुम्हाला आणि मला दाखवू इच्छितो की प्रियानो, ज्या परमेश्वरानं शब्दानं सृष्टीची रचना केली, ज्या शब्दानं प्रकाश या जगामध्ये आला, प्रियानो, नव्या करारामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तोच शब्द माझ्या प्रियानो जेव्हा मरीकडे आला आणि देवदूत म्हणाला, मरिये भिवू नकोस, तू गरोदर होशील, पुत्र प्रसवशील, त्याचं नाव येशू ठेव, तोच आपल्या लोकांना पापांपासून तारेल. जेव्हा देवाचा शब्द मरियेकडे आला, ती कुमारी होती, पण तिनं तो शब्द, ते वचन विश्वासानं स्वीकारलं आणि शास्त्र सांगतं त्या शब्दानं तिच्या ठाई गर्भधारणा झाली. देवाचा शब्द हा निर्मिती करणारा शब्द आहे. देवाच्या शब्दानं सृष्टीची निर्मिती झाली. नव्या करारात आम्हाला पाहायला मिळतं की देवाच्या शब्दानं या सृष्टीवर येशू ख्रिस्त देवाचा प्रकाश बनून आलेला आहे. आणि बायबल सांगतं हा प्रकाश काय करतो? तो अंधारात प्रकाशतो. आणि मग आमची जबाबदारी काय आहे की देवाचा शब्द, देवाचं वचन स्वीकारणं. मरेने तो शब्द, ते वचन स्वीकारलं आणि मग तिच्या ठाई जगाचा तारणारा प्रियानो जन्मास आलेला मला पाहायला मिळतो. या दिवसामध्ये देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. देवाचा शब्द, शब्दात दिवशी तुम्ही देवाचा शब्द, देवाची वचनं ऐकता. वेगवेगळ्या मीडिया चॅनलमधून तुम्ही ऐकता. शास्त्रातून तुम्ही देवाचं वचन ऐकता, ग्रहण करता. हा देवाचा शब्द, देवाचं हे वचन, हे प्रकाश बनून तुमच्या जीवनात येतं. आणि मग जेव्हा तुम्ही त्या वचनाचा ऐकता, ग्रहण करता, स्वीकारता, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये जो असणारा अंधार निघून जातो. तुम्ही प्रकाशामध्ये येता. आजार निघून जातो, आरोग्य मिळतं. अज्ञान निघून जातं, सुज्ञान प्राप्त होतं. आणि मग तो प्रकाश आम्हाला अंधारातून काढून प्रकाशात आणतो, आजारातून काढून आरोग्यात आणतो, अज्ञानात काढून आम्हाला सुज्ञानात आणतो. येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे. तो देवाचा पुत्र प्रकाश बनून आलेला आहे. आणि म्हणून बायबल सांगतं, जो खरा प्रकाश प्रत्येकाला प्रकाशित करतो, तो जगात येणार होता. तो जगात होता आणि जग त्याच्याद्वारे झाले. जगाने त्याला ओळखले नाही. तो स्वकीयांकडे आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. मात्र जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्याच, म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आज आमची जबाबदारी काय आहे? येशू ख्रिस्त हा धर्म म्हणून नव्हे, तर येशू आपल्या जीवनाचा प्रकाश म्हणून, येशू देवाचा पुत्र म्हणून, येशू मला तारण देणारा देव म्हणून, येशू मला क्षमा करणारा देव म्हणून आम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. कारण परमेश्वरानं येशूला यासाठीच पाठवलं आहे. प्रभू येशू म्हणतो, पहा मी पाप्यांना तारावयास आणि हरवलेला शोधावयास आलेलो आहे. मी सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास आणि बहुतांच्या खंडणीस्तव आपला जीव द्यावयास आलेला आहे. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून कोणी पित्याकडे जात नाही. कारण येशू ख्रिस्त हा देवाचा शब्द आहे, देवाचा प्रकाश आहे, देवाचा पुत्र आहे. आणि जेव्हा मी या शब्दावर विश्वास ठेवतो, जेव्हा वचनाला आम्ही स्वीकारतो, तेव्हा आम्ही त्याची मुलं होतो. तेव्हा आमच्या जीवनामध्ये प्रकाश येतो. आम्ही प्रकाशात चालू लागतो. आम्हाला पापांची क्षमा प्राप्त होते आणि आम्ही तारणाचा गोड आनंद आणि अनुभव घेऊ लागतो. आणि आम्हाला जीवन प्राप्त होतं. आणि मग आम्ही ख्रिस्ताचं स्वरूप आमच्यामधून या जगाला दिसू लागतं. आणि म्हणून संदेश आहे की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र शब्द आहे, देवाचा पुत्र आहे, तो देवाच्या स्वरूपाचा आहे. आणि आज जर तुम्हाला
ख्रिस्ताचं स्वरूप प्राप्त करून घ्यायचं असेल तर देवाचं वचन ऐकून स्वीकारणं आणि त्याची मुलं होणं फार महत्वाचं आहे. देवाचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये घेणं आणि त्या प्रकाशात चालणं आणि प्रकाशाची मुलं होणं फार महत्वाचं आहे. आज हे जग अंधारामध्ये आहे. आज अनेक लोक अंधाराची कर्म करत आहेत आणि त्यामुळं अज्ञानामुळे ते नाश पावत आहेत, आजारामुळे नाश पावत आहेत, अंधश्रद्धामध्ये गुरफटले जात आहेत. आज मी देवाचा सेवक तुम्हाला पुन्हा एक तुम्हाला विनंती करत आहे की प्रियानो, येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र आहे तो तुम्हाला आपली पुत्र आणि कन्या बनवण्यास तो आजही तयार आहे. त्याच्या नामावर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही त्याचे पुत्र आणि कन्या बनता. जेव्हा तुम्ही त्याचं वचन स्वीकारता तेव्हा ते वचन तुमच्यामध्ये तुम्हाला नवा जन्म देतं. कारण शास्त्रात लिहिलेलं आहे, याकोबाच्या पत्रामध्ये 1 अध्याय आणि 18व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. याकोबाचं पत्र आणि 1 अध्याय 18 वचनात, त्याने आपल्या इच्छेने आपल्याला सत्य वचनाने जन्म दिला, यासाठी की आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसं काय प्रथम फळ व्हावं. जेव्हा तुम्ही देवाचं वचन ऐकून स्वीकारता, पश्चाताप करता, तेव्हा तुम्ही त्याचं मूल बनता. कारण बायबल काय सांगतं, जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्याच, म्हणजे त्याच्या नामावर, येशू ख्रिस्ताच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने आपली मुले होण्याचा अधिकार दिला. आपण मूल बनतो. आणि याकोब काय म्हणतो या पत्रामध्ये 1:18 मध्ये, परमेश्वराने आपल्या इच्छेने आपल्याला सत्य वचनाने जन्म दिला आहे, यासाठी की आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जणू काय त्याचं प्रथम फळ बनावं. आणि मग जेव्हा आम्ही त्याचं मूल बनतो, आम्ही त्याच्या सत्य वचनानं आमचा जेव्हा नवा जन्म होतो, तेव्हा प्रियानो आम्ही त्याचं प्रथम फळ बनतो. येशू ख्रिस्त देवाचं प्रथम फळ आहे. आणि तुम्हाला आणि मला ही संधी आहे प्रियानो आज तुमच्या सर्वांसाठी की येशू ख्रिस्तासारखं आम्ही त्याचं स्वरूप धारण करावं, त्याचं मूल बनावं आणि देवाचं प्रथम फळ बनावं. बायबल सांगतं, पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये पेत्र मंडळीला लिहिताना म्हणतो, पेत्राच्या पत्रामध्ये देवाचं वचन सांगतं की प्रियानो, सर्व मानवजाती ही गवतासारखी आहे. सर्व मानवजाती गवतासारखी आहे. पेत्राचं पहिलं पत्र 1 अध्याय आणि आम्हाला पाहायला मिळतं 1 अध्यायामध्ये पेत्राचं पहिलं पत्र 1 अध्याय आणि 23 मध्ये, कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून, म्हणजे देवाच्या सदाजीवी व टिकणाऱ्या वचनाच्याद्वारे पुन्हा जन्मलेले आहात. कारण सर्व मानवजाती गवतासारखी आहे आणि तिचे सर्व गौरव गवताच्या फुलासारखे आहे. गवत सुकते व त्याचे फूल गळते, परंतु प्रभूचे वचन सर्व काळ टिकते. ज्या वचनाची सुवार्ता तुम्हाला सांगितली ते हेच आहे. पहा परमेश्वर काय म्हणतो या ठिकाणी, तुम्ही येशूच्या नामावर विश्वास ठेवलात ते तुम्ही, जे प्रभू येशूचं वचन जे स्वीकारलात ते तुम्ही, ज्या वचनानं तुमचा नवा जन्म झाला ते तुम्ही नाशवंत बीजापासून नाही तर देवाच्या अविनाशी बीजापासून, म्हणजे सदाजीवी आणि टिकणाऱ्या वचनाच्याद्वारे पुन्हा जन्मलेले आहात. कारण सर्व मानवजाती ही गवतासारखी आहे. आपल्याला पाहायला मिळतं कोंबडी अंडे देते आणि ती अंडी जर आम्ही फोडलं तर ते नष्ट होतं. परंतु जर कोंबडीच्या उभेखाली ठेवली, ती कोंबडी त्याला घोळते आणि 3 आठवड्यानंतर 21 दिवसानंतर आम्हाला पाहायला मिळतं त्यामध्ये त्या कोंबडीच्या त्या उभेनं, तिच्या घोळण्यानं त्या अंड्यामध्ये जीव निर्माण होतो, पिली निर्माण होतात. प्रियानो, परमेश्वराचं वचन आम्हाला नवा जन्म देतं. परमेश्वराचं वचन आम्हाला शुद्ध करतं. परमेश्वराचं वचन आम्हाला तारण देऊन देवाचं मूल बनवतं आणि आम्ही नाशापासून वाचतो. आज जगाची जे जीवन आहे जगामध्ये ते गवतासारखं आहे, गवताच्या फुलासारखं आहे. गवत उगवतं, हिरवगार आपल्याला दिसतं,
पण सूर्य जेव्हा माथ्यावर येतो काही दिवसानंतर ते गवत सुकून जातं. आज जग आणि जगातल्या ज्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत आहेत, प्रियानो, त्याकडे दृष्टी लावू नका, परमेश्वर दृष्टी लावा. परमेश्वर तुम्हाला पाहिल, तुम्हाला आपलं मूल बनवू इच्छितो, तो तुम्हाला आपल्या स्वरूपाचं बनवू इच्छितो, तो तुम्हाला आणि मला आपलं प्रथम फळ बनवू इच्छितो. आणि म्हणून आजचा हा संदेश आहे की येशू ख्रिस्त देवाचा शब्द आहे, देवाचा पुत्र आहे, तो देवाच्या स्वरूपाचा आहे आणि या येशूनं आपल्या पित्याला प्रगट केला आहे. आणि हा येशू या जगामध्ये जो शब्द बनून आला, तो कशासाठी? की त्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवावा, येशू ख्रिस्ताच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवावा आणि त्याच्या वचनानं आमचा नवा जन्म व्हावा, आम्ही देवाचं मूल व्हावं, आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या व्हावे, आम्ही त्याचे प्रकाशाचे पुत्र कन्या व्हावे, आम्ही त्याच्या स्वरूपाचं व्हावं, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्हाला पाहायला मिळतं की जेव्हा शाऊल ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता, पण जेव्हा आकाशातून त्याने प्रकाश पाहिला, तो पालता पडला. देवाची वाणी जेव्हा ऐकली की शाऊला शाऊला माझा छळ का करतोस, त्याच्या जीवनामध्ये बदल झालेला आहे आणि म्हणाला, हे प्रभू तू कोण आहेस? तेव्हा आकाशातून परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याशी बोलत आहे, म्हणतो, ज्या येशूचा तू छळ करतोस तो मी आहे. आणि मग तो 3 दिवस आंधळा होता, त्यानं अन्न खाल्लं नाही, पण देवाच्या सेवकानं त्याच्या डोक्यावर माथ्यावर हात ठेवला, प्रार्थना केली आणि त्याला दिसू लागलं. आणि बायबल सांगतं त्यानं उठून अन्न खाल्लं, म्हणजे देवाचं वचन त्यानं ऐकलं आणि ग्रहण केलं. पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतला, त्याला नवी दृष्टी आली, ती आत्मिक दृष्टी होती आणि तो शाऊलाचा पाऊल झाला. तो ख्रिस्ताचं स्वरूप बनून काम करू लागला, त्याच्या हातून अद्भुत कार्य झालं. आज माझ्या बंधू आणि बहिणीनं, तुम्ही या जगामध्ये आहात, कोणाच्या स्वरूपाचं तुम्ही आहात हे विसरू नका की परमेश्वरानं तुम्हाला आणि मला त्याच्या स्वरूपाचं बनवलेलं आहे, त्याच्या प्रतिरूपाचं आपण आहोत, त्याच्याशी सदृश्य आहोत. पण जग आणि जगातल्या काही गोष्टी आम्हाला प्रियानो देवाच्या स्वरूपापासून, देवाच्या सत्यापासून, देवाच्या आशीर्वादापासून दूर ठेवत आहे. पण आज तुम्ही धन्य आहात की परमेश्वराचं वचन तुम्हाकडे आलेलं आहे, हे देवाचं वचन प्रकाश बनून आलेलं आहे. तुम्ही येशूच्या वचनावर विश्वास ठेवा, वचन तुम्हाला शुद्ध करेल, वचन तुम्हाला नवा जन्म देईल आणि तुम्ही देवाचे प्रकाशाचे पुत्र आणि कन्या बनाल आणि तुम्ही ख्रिस्ताचं स्वरूप धारण कराल. आज तुम्हाला संधी आहे. देवबाप करो, जो परमेश्वर ज्यानं आपल्या पुत्राला या जगावर प्रीती करून तुमच्या आणि माझ्यासाठी पाठवलं, त्या येशू ख्रिस्तानं पित्याला प्रगट केला आहे या वचनाच्याद्वारे, आत्म्याच्याद्वारे. जसा शाऊलाचा पाऊल झाला तसं तुमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या हातून अद्भुत कार्य घडो, तुम्ही ख्रिस्ताचं स्वरूप धारण करावं, अशी प्रभूजवळ मी प्रार्थना करतो. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. परमपवित्र परमेश्वरा, धन्यवाद देतो. स्वर्गीय पित्या, येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो, ज्या प्रियजनांनी आजचा हा मोलाचा संदेश ऐकलेला आहे की येशू तू देवाचं स्वरूपाचा आहेस, तू देवाचा पुत्र आहेस. बापा येशू, यांच्याही जीवनामध्ये तुझं स्वरूप पुन्हा एकवा त्यांना प्राप्त होऊ दे, तुझं दर्शन मिळू दे. आणि जेव्हा लोक त्यांच्याकडे ह्या सर्वांकडे पाहतील, तेव्हा प्रभू तुझी लेकरं म्हणून, तुझे स्वतःचे लोक म्हणून त्यांना ओळखू लागू देत आणि तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन.